हाय गाईज, मी तुमचा लाडका मेहू सब आणि आता मी आहे माळशेज घाटामध्ये. तुम्ही बघू शकता वातावरण एकदम सुंदर आहे आणि तिथे मागे धुकं वगैरे पडलं आहे. थोडक्यात सांगायचं तर आता मी पुन्हा एकदा नवीन ठिकाणी चाललो आहे जिथे मी कधीच गेलो नाही आहे, भीमाशंकरला. आणि माझ्यासोबत आहे माझ्या मित्राची फॅमिली आहे. माझा मित्र आहे नेहुल मित्तल, त्याची फॅमिली म्हणजे हे मित्तल परिवार आणि मी आणि ही माझी गाडी. सो आम्ही चाललो आहे भीमाशंकरला आणि तिकडून जाणार आहोत घृष्णेश्वरला. खतरनाक धुकं आहे. गाड़ी ठीक है जा रही। गाड़ी 30 के स्पीड से चला रहा हूँ, कुछ टेंशन नहीं है, एकदम आराम से. के बड़े बड़े नेता मरे, चंद्रशेखर जैसा बहन जो बक्ता मर गो. शरद यादव हो, वो भी भागड़ नेता. आता जिथे थांबलोय ना ते हॉटेल एक क्षणभर विश्रांती म्हणून. खांबगाव नावाचं गाव आहे जुन्नर साईडला भीमाशंकरला जाताना. अंकल, आणि इतकं सुंदर क्लायमेट आहे की काय बोलू. मजेशी मज्जा एकदम. सो तुम्ही बघू शकताय काय वातावरण आहे, गावाला आल्यासारखं फील होत आहे, मस्त वाटतंय. छान हॉटेल आहे, पूर्ण कंपाऊंड वगैरे बघा कशाचं बनवलं आहे. सो गावाला आल्याचा फील होता. टेबल वगैरे हे कुठून बनवून नाही घेतले, फळ्या आणल्यात, फळ्या लावल्यात, छान वाटतंय. वातावरण तर अप्रतिम. असा निसर्ग, हॉटेल क्षणभर विश्रांती व कृषी पर्यटन केंद्र त्याप्रमाणेच त्यांनी हॉटेल बनवताना इथे बैलगाडीची चाकं आहेत. बघा तिकडे पण एक चाक आहे त्या झाडाच्या इकडे, आणि खूप सुंदर बनवलं आहे. हे राईटला लागतं जर आपण जुन्नर साईडला निघालोय आणि त्यासाठी लाकडं वगैरे एकदम कमीत कमी खर्चामध्ये छान हॉटेल बांधण्याचा प्रयत्न केलाय. जामच भारी आहे. आणि या बाजूला बघा खाली त्यांची शेती वगैरे असेल, हे त्यांचं घर वगैरे असू शकतं. अप्रतिम वातावरण खरंच यार. काय म्हणू काय. रात्री झोप व्यवस्थित नाही झाली आहे, सो डोळ्यांच्या खाली काळे सर्कल्स किंवा थोडा चेहरा व्यवस्थित नाही दिसणार, पण ठीक आहे, ॲडजस्ट करा. कारण आता चाललं आहे भीमाशंकरला कसं असतं काय असतं आय डोंट नो, पण तिकडे जाऊन आल्यावर कळेल. त्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ना क्षणभर विश्रांती, ते ह्यांचं आहे. खूप सुंदररित्या चालवत आहेत. मी बघतोय सकाळचे आत्ता वाजले 10 आणि त्यांचं पूर्ण फॅमिली कशी मेहनत करते हे करायला. आमचे मिसळपाव रेडी आहेत. येस. आणि दादा इथलं काय फेमस आहे परत एकदा सांग जरा. मासवडी स्पेशल आहे. मासवडी व्हेज असतं ते. सो मासवडी फेमस आहे असं सांगितलं. कुठे खायला मिळेल असं विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की इकडे हेलो हां वाव. मी इकडच्या जे शेतकरी दादा आहेत त्यांनी हे सगळं हॉटेल वगैरे चालू केलं. त्यांच्याशी तुमची भेट करून देतो. काय मच्छिंद्रनाथ बाहेर. हां. आणि इथे कधीपासून चालू केला तुम्ही? आपल्याला 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली.
शेतीसोबत हा पण एक व्यवसाय हो चालू केला. शेतीला जोडधंदा म्हणून आपलं छोटंसं चालू केलं. हा, शेतीमध्ये काय काय करताय तुम्ही? शेतीमध्ये काय भात भुईमुग सोयाबीन वगैरे असं म्हणजे ह्या बाजूला सगळं तेच होतं का? होत बाकीचे माल होतं पण आमच्याकडे पाणी नसल्यामुळे आम्ही बघ शेत भुईमुग भात आणि हेच करतो सोयाबीन फक्त. अच्छा, चांगलं आहे. छान होते, चव वगैरे खूप आवडली तुमच्या धन्यवाद, धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद. ह्याची. सगळ्यांनाच आवडली. गाडीमध्ये जे कोणी सगळ्यांना- तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. passenger थँक्यू सर, होते. परत या आमच्या हॉटेलला व्हिजिट हो, द्या. हो. हॉटेलचं नाव क्षणभर विसरांचं नाव आहे आमच्या हो, मी हॉटेलचं. दाखवलंय, बोर्ड हो. दाखवलंय. परत आम्ही- खांबेगाव ना? हा जुन्नर मध्ये येतं हे खामगाव. गाव, खामगाव मध्ये, खामगाव. गणेश खिंड मध्ये. ओके. आणि हा गणेश आमच्याकडे शिंदे आहे, हा जो गणेश शिंदे आहे. आमच्याकडे कॅम्पिंग ट्रेकिंग वगैरे सर्व आम्ही करत असतो. अरे घरगुती क्या बात पद्धतीचं आहे. जेवण मला वगैरे तुमचं कार्ड असतं. देऊन ठेवाल काय? ठीक आहे सर, आम्ही तुमचा नंबर देतो. आणि ब्लॉग मध्ये नक्की बघा माझ्या. हो, आणि मुंबई पुण्यातून लोक येत असतात आमच्याकडे. बरं. घरगुती पद्धतीचं खास जेवण भेटतं आमच्याकडे. मासवडी, शेंगोळ्याचं कालवण, उडदाची आमटी वगैरे सर्व ग्रामीण भागातले आमच्या इथले पदार्थ भेटत असतात. अच्छा, तुझं नाव काय दादा? माझं नाव मयूर, हॉटेलचे मी ओनर आहे. हा, ठीक आहे. ओके. नाही पण छान वाटलं तुमच्या फॅमिलीला भेटून. आणि हे जे मेन सगळ्यात हा जो मंडप सारखं बांधले ना ते खूप भारी बांधलंय. ते त्याच्यामुळे ते ना खूप भारी वाटतं. चालेल, आपण ज्या thank you, लोकांनी sir. पाहिलं इथं ते सगळे परत येत असतात. मुंबई हा. पुण्यातून जे हो, शहरातून जे भरपूर लोक लोकं येतात त्यांची मागणी आहे का फक्त आम्हाला साध्या पद्धतीचं काहीतरी द्या. नाही नाही, मग मस्त. ते म्हणून असं सेटअप आम्ही मजा साधा आली. ठेवलेला आहे. ग्रामीण भागात ही संस्कृती वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा. लहान मुलांसाठी बैलगाडीची सफर वगैरे आयोजित करतो आम्ही. क्या बात म्हणजे आहे. अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी आम्ही इथं करत असतो. तुमचा नंबर मला पोचवाल. चालेल, नक्की सर. धन्यवाद सर. परत या. हो हो. आया था आते आया बड़वा से आया हम कहते हैं गाड़ी तो है नहीं बाकी तो मैं छोड़े हूँ चल तो अरे जी कोई मतलब वो तो छोड़े हूँ चल ठीक है वो का ठीक है है ना? हम चलते हैं बराबर. तो यहाँ से वहाँ तक से एक सिंगल रोड है ये। राइट लेफ्ट कटी ना है कोई तुम्हारे वो बंडा का हाल चाल है पप्पू बंडा बंडा तो है पर गाईज मी आता पोहोचलोय भीमाशंकरमध्ये आणि इथे मला हे दादा सापडले. दादा, आपलं नाव काय? ज्ञानेश्वर मेमाने. ज्ञानेश्वर मेमने. यांच्याकडून मी हा रेनकोट विकत घेतलाय. 100 रुपये प्राईज असते त्याची. म्हणजे सगळे मोस्ट ऑफ 100 रुपयालाच ते देतात. नक्की आवर्जून अशा जे काही काम करतात इकडे लोकल लोक आहेत इथली आणि त्यांना हा एक बिझनेस म्हणून उपलब्ध आहे, तर त्यांच्यासाठी नक्की खरेदी करत जा, जेणेकरून त्यांना पण एक छोटीशी मदत होते ह्या ना त्या माध्यमातून. त्यांचं कमवण्याचं साधन प्लस त्यांचं घर चालवण्याचं साधन ह्या पद्धतीने. तर ज्ञानेश्वरजी, तुम्ही किती वर्ष करताय? एक 4-5 वर्ष करतोय. 4-5 वर्ष झाली. पुन्हा एकदा विथ छानसा असा रेनकोट. आणि यावेळी मात्र काही छोटासा फरक आहे या व्लॉगमध्ये, जाणवला तर नक्की कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं, ही माझी गाडी इथे पार्क केली आहे आणि श्री क्षेत्र भीमाशंकर आता आपण चाललो आहे. चालत चालत जातो आहे. पाणी पडतं आहे मोबाईलवर, पण मी ते पुसायला काहीतरी घ्यावं लागेल ॲक्च्युली. हे बसस्टॉप आहे आय थिंक भीमाशंकरचा. आणि हा माहोल आहे आतमध्ये जाताना. आता ॲक्च्युली पावसाळ्यात आलो आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम व्यवस्थित असं दिसू शकणार आहे की नाही मला माहीत नाही, पण यावेळी क्लिअरिटी भरपूर आहे. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सगळी दुकानं जी दिसत आहेत आजूबाजूला, त्या हॉटेल्स वगैरे आहेत. पुढे जाऊन अजून चालू करतो. आता तुम्ही बघू शकताय आज भरपूर गर्दी कमी आहे आणि आपण पोहोचलो. आता इथे तुम्हाला अशी दुकानं पाहायला मिळतील जिथे तुम्हाला हार, फूल वगैरे सगळं घेता येईल. आणि बाकी काय असे काही स्टोर्स आहेत. हां, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, एकदा विचारूया काही कॉर्न कसं आहे. सगळ्यात जास्त आनंद ज्या गोष्टीचा मिळतो, स्वीट कॉर्न, आणि असं मस्त गरम गरम खायला मिळतं. तुम्हाला घेऊ ताई व्लॉगमध्ये, चालेल ना? तर ह्या ताई इकडे
ताई दररोज लावता का दुकान तुम्ही? आणि मग तरी असा धंदा वगैरे व्यवस्थित असतो इकडे? आणि गर्दी कशी असते? श्रावण महिन्यात जास्त असते असं ताई म्हणतात. आणि त्यांनी बघा मका आता मस्तपैकी मला मस्त खायला मिळणार आहे. छान बनवतील ऑफकोर्स. पावसाळ्यात हा आनंद नाही घेतला तर काय घेतला, म्हणून मग पहिले म्हटलं खाऊया. बाप्पाकडे तर जायचंच आहे आणि ते पण एक्सप्लोअर करतो की कसं आहे. मी असं ऐकलं की इथून खाली शेड आहे, त्या शेडमधून पूर्ण शेडमधून शेड आहेत ना, शिड्यांना पूर्ण शेड आहे. म्हणजे ज्या पायऱ्या आहेत खाली उतरायचं आहे आय थिंक सो. तर ज्या पायऱ्या आहेत त्या 250 किती पायऱ्या आहेत, 250 पायऱ्या आहेत ज्या पायऱ्या उतरायच्या आहेत. आणि ते संपूर्ण जे भाविक येतात चालतात त्यांच्यासाठी शेडसुद्धा आहे वरतून, म्हणजे त्यांनी भिजू नये किंवा काय म्हणून. सो हा जो रेनकोट आहे हा इथपुरताच आहे, पण ह्याच्या पुढे शेडमध्ये जाऊ आणि मग बघू, एक्सप्लोअर करू. मी पहिल्यांदा आलो आहे, तुम्हीसुद्धा काही लोक पहिल्यांदा येणार असाल आणि तुमच्यातले काही लोक जे आधी आलेत त्यांना बघून तेवढंच त्यांच्या आठवणी ताज्या होतील. दर्शन तर मला मोबाईलने देता येईल की नाही माहीत नाही, पण माझ्या मते नाहीच दिलेलं बरं, कारण तुम्ही इथे प्रत्यक्षात येण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही. सो प्रत्यक्षात या. हे रेडी आहे माझं पॉन. ताई थँक्यू. माझे व्लॉग बघत जा यूट्यूबला आणि ताई बघतीलच, ताई पण लाईक शेअर करतील. तुम्ही पण लाईक शेअर कराच आणि सबस्क्राईब पण करा प्लीज. काय माहिती आहे, माझे व्हिडिओ बघतायत, मला 2-2, 3-3 हजार व्ह्यूज येतात, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत लोक अजून पण. सो सबस्क्राईब करा. चला. एक नंबर. पाऊस, मका, नंतर चटणी मीठ मस्त. मित्रांनो, माझ्या मागे हा जो गेट दिसतोय हा गेट आहे, इथूनच आत भीमाशंकरसाठी जायचं आहे आणि इथपर्यंतच गाडी येऊ शकते. ते पण जेव्हा सीझन असा असतो की भरपूर गर्दी असते तेव्हा इथपर्यंत गाड्या येत नाहीत. आज खूप कमी गर्दी आहे म्हणून आमच्या नशिबाने इथपर्यंत गाडी आली होती. फक्त पार्किंगसाठी मी पुन्हा मागे गेलो माझ्या कस्टमरना सोडून. कस्टमर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, तर माझ्या मित्राचे आई वडील आणि अंकल आंटी आहेत. पण फोन वाजतोय. अशा प्रकारे इथले लोकल काही किंवा स्थानिक जे आहेत त्यांची दुकानं आहेत छोटी छोटी. ही दुकानं, या दुकानातून त्यांची अर्निंग होते, त्यांचं घर सांभाळलं जातं. हा गेट आहे पत्रा शेड, याला पत्रा शेड म्हणू शकता तुम्ही, कारण वरती पत्र्याचं शेड आहे. पूर्ण पायऱ्या आहेत खाली. किती पायऱ्या आहेत ते आपण कुणाला तरी विचारूया. आणि आज भाविक फार कमी आहेत, म्हणजे मी काही इथे डेली नाही आहेत, पण मी फक्त लोकांच्या बोलण्यावरून सांगतो. दादा खाली पायऱ्या किती आहेत? 220 एक साईड, 220 ना, येऊन जाऊन 420 पाहिजे, 440 पायऱ्या आहेत. थँक्यू काका. तर 200 220 पायऱ्या आहेत. 200. In 350 meters, turn right. आणि हे असं शेड आहे पूर्ण, असं पूर्ण पायऱ्या आहेत. पण 10 ते 15 मिनटं खाली उतरायला लागतील. 220 पायऱ्या म्हणजे सगळे. इकडे तुम्हाला असे छोटे छोटे पेढ्यांची दुकानं वगैरे, हे जे प्रत्येक तीर्थक्षेत्रावर असं गंध वगैरे लावणारे सगळे लोक, त्यांना गंध लावल्यावर काही छोटीशी बिदागी टाईप, म्हणजेच थोडक्यात मानधनासारखं त्यांना द्यायचं, मग ते खुश होतात. अच्छा, पूर्ण मगाशी मी बघितलं सगळी बेल नारळ वगैरे सगळं इथे आहे. आणि ही खेळण्याची दुकानं आहेत. वा, मस्त माहोल आहे. आतमध्ये लाईट्स पण आहे शेडच्या आतमध्ये. पाऊस लागत नाही आहे, म्हणजे ह्या रेनकोटचं थोडक्यात बघायला गेलं तर काही काम नाही आहे सध्या. आणि माझ्या मागे जे तुम्ही बघताय फुलं वगैरे एकदम फ्रेश आहेत. जी शंकराला वाहण्यासाठी बेल फुलं जे काय आहे ते सगळं फ्रेश आहे. पायऱ्या बघितल्यानंतर पडेन, कळत नाही पटकन. पायऱ्या अशा दगडी पायऱ्या आहेत. मागचा भाग आहे, अशा दगडी पायऱ्या आहेत.
आणि अशा 220 पायऱ्या खाली उतरायच्या आणि 220 खाली उतरायच्या आणि पुन्हा 220 वरती चढायच्या. म्हणजे थोडक्यात 440 पायऱ्या आहेत जाऊन येऊन. ओके. माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये काय फरक जाणवतो ते नक्की सांगा. मी वाट बघतोय. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट सेक्शन भरला पाहिजे. जे मला ओळखतात किंवा जे ओळखत नाहीत पण त्यांनी मला कमेंट केल्या होत्या, असे काही लोकांकडून मला ह्या ब्लॉगवर स्पेशल कमेंटची अपेक्षा आहे. एकदम स्पेशल कमेंट हवी आहे आणि ती काय असेल ते तुम्ही सांगा. हां, त्या अशा तुम्ही महादेवाच्या पिंडींपासून ते सगळं तिथे बघू शकता. दादा एक प्रश्न होता फक्त विचार. ब्लॉग करतोय. कितव्या पायरीवर आहे तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का? 150 पायऱ्यावर. क्या बात आहे. माझ्या मनात ना असं सहज प्रश्न आला, म्हटलं विचारूया कुणाला माहिती आहे का ते कितव्या पायरीवर आहेत आत्ता. सो खूप नाईस. दादांनी एकदम कॉन्फिडेंटली उत्तर दिलं. दादा नाव काय आपलं? दत्ता सुपे. हां, दत्ता सुपे. दत्ता सुपे. सो त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं आहे. किती वर्ष धंदा करता इकडे? 20 वर्ष. 20 वर्ष. क्या बात आहे. पण मस्त छान दुकान आहे त्यांचं. इथून तुम्ही काहीतरी घेऊ शकता. दत्ता सुपे दादा. लक्षात ठेवा, माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी तरी लक्षात ठेवा. 100-150 पायऱ्यांच्या इकडे आलात ना, तेव्हा हे आपण ताई इथे तसंच छान त्यांचं हे आहे. लोकांना शिजलेल्या उकडलेल्या शेंगा, कॉर्न, चणे सगळंच आहे यांच्याकडे. आणि हे बघा इथे नेमकं भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार, हे प्रवेशद्वार आलं आहे म्हणजे जवळ आलो आहे आपण हे नक्की. टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि या 12 ज्योतिर्लिंगांमधलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार. सो आता बघायला गेलं तर टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यातलं पहिलं ज्योतिर्लिंग आज माझ्या इथे होतं म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. माझ्या मित्राचे आई वडील, त्याचे काका काकू सगळे खाली पोहोचलेले आहेत आता ऑलरेडी. मी आता पोहोचेन लवकरात लवकर आणि मग पेढे का प्रसाद वगैरे. किती वर्ष करताय का? मी नाही घेणार आहे आता, सॉरी. पण हां 35 वर्ष करतायत हे इकडे. म्हणजे आपण मुंबईला असतो, आपल्याला कळत नाही की नेमकं काय कसं, पण लोक किती वर्षापासून इथे भीमाशंकरमध्ये काय ना काहीतरी व्यवसाय करतायत त्यांचा. यांचा पेढ्याचा कंदी पेढे वगैरे आहेत ना हे? मलई, कलाकंद, कुंदा. नाव काय आपलं? शामराव पवार. शामराव पवार नाव आहे यांचं. गेटमधून आत आल्यावर उजव्या हाताला दुकान आहे. नक्की आहे ह्यांच्याकडे आणि पेढे नक्की घ्या. पवार पेढेवाले त्यांचं नाव पण आहे इकडे पाहिजे. विचारा चॅनलचं नाव. हाय करा फक्त, सगळ्यांना सांगा हाय आणि मला सबस्क्राईब करायला सांगा. जो तो भेटेल त्याला सांगायचं सबस्क्राईब करा. हळूहळू माझे सबस्क्रायबर 400च्या क्रॉस झालेले आहेत आता. 393 होते. Turn right, then the destination is on your left. 95. आता शेवटी पोहोचत आलो आहे. इकडचं थोडंसं मंडप वेगळं आहे, म्हणजे वरती थोडं वेगळं आहे. हे पहिले आधी बांधलं असणार, नंतर पुढचं. सो हा तुम्ही बघू शकता. आता आपण मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे. मंदिर बाहेरून कसं दाखवता येईल मला माहीत नाही. रांगेत दर्शन घ्या. इथे चप्पल स्टँडवर फ्रीमध्ये चप्पल ठेवतो. या दादाकडून मी बेल आणि फुलं घेतलेली आहेत आणि आता मंदिरात जाईन. दादा तुझं नाव काय आहे? अक्षय विरनक. अक्षय विरनक. अच्छा, किती वर्ष करतोयस तू इकडे? ते आता 15-20 वर्ष झालं. 15-20 वर्ष झाली. क्या बात आहे. आणि मग किती भाविक कसे असतात इकडे? भाविक आता सध्या पित्तरपाठ असल्यामुळे गर्दी कमी आहे. नाहीतर रोज गर्दी राहते. रोज गर्दी राहते. अच्छा, म्हणजे पितृपक्ष आहे म्हणून चालू आहे म्हणून गर्दी कमी. तुला ऑल द बेस्ट. असंच काम करत राहा यार. ही भीमाशंकर मंदिराची मागची बाजू आहे. खूप सुंदर अशी तुम्ही बघू शकता.
च्या बाजूनेच रांग सुरू झालेली आहे आणि इथून तुम्हाला रांगेत जाता येतं. रांगेची शिस्त पाळावी यासाठी बॅरिकेड्स लावलेले आहेत सगळे. हे सगळे रांगेत दर्शनासाठी आले. या मंदिराचं बांधकाम परत करण्यात आलं आहे. आय थिंक माहोल तुम्ही बघू शकता. हे मंदिराच्या समोर गाभार आहे. बाहेर पडल्यावर शनेश्वर मंदिर आहे. कोणत्या नदीवर? दर्शन करून झालेलं आहे आणि धुक्यामुळे फारच व्हिज्युअल कमी आहेत. पण हे जे समोर शेड दिसतंय ना, हे वाला, इथून आलो होतो आणि आता तिथूनच परत जाणार आहे. अजून बरंच बांधकाम सुरू आहे मंदिराचं. इथे अजून हे ट्रॅक वगैरे बनवतात. हे जे लोखंडी दिसतंय हे रांगेचं ट्रॅक वगैरे बनवतात. पायऱ्या असतील. जीन्स पूर्ण ओली झाली माझी खरंच. आता थोडी गर्दी वाढली आहे मी निघताना. ताई पडलं का तुमचं आहे? $220 पायऱ्या म्हणजे काय नॉट बॅड आहे. जाऊन यायला फक्त तुम्हाला एक 15 मिनटाचा अवधी लागत असेल. आता भारी वाटतंय. दर्शन घेऊन आलो आहे. बघा काय माहिती, प्रत्येक मंदिरामध्ये आहे ना ट्रस्टकडून अलाउडच नाही आहे की मंदिराच्या आतला व्हिडिओ मिळेल. फक्त त्यासाठी तुम्हाला भीमाशंकरपर्यंत पोहोचावं लागेल. जर मी मोस्ट ऑफ कारनी प्रवास करतो, सो माझा प्रवास असा होता की मी उल्हासनगरवरून निघालो, मुरबाड मार्गे पुढे माळशेज करून माळशेज उतरल्यानंतर जुन्नरसाठी एक राईड जातो. तो राईड घेतला आणि मग पुढे मॅपनुसार भीमाशंकरपर्यंत पोहोचलो. मला अजून ब्लॉग करताना बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. शिकतोय किंबहुना. तुम्ही एवढा चांगला सपोर्ट करा की हे पवार पेढेवाले मगाशी आपण त्यांना दाखवलं, ते काका आत्ता नाही. मी आज जवळजवळ 2-3 जणांना सबस्क्राईब करायला लावलंय. तोंडातून वाफा बाहेर येत आहेत. म्हणजे इकडचा थंडावा तेवढा आहे, तेवढाच पाऊस, तेवढंच धुकं. हे जे मधल्या गॅपमधून तुम्हाला दिसतंय ज्या दादांना प्रश्न विचारला होता की तुम्ही नेमक्या कोणत्या पायरीवर तुमचं दुकान आहे, तर तुम्हाला माहिती आहे मी स्वतःसुद्धा पायऱ्या मोजल्या नव्हत्या. पण जेव्हा त्यांनी उत्तर सांगितलं 150 वेळा, त्यांनी विचार केला, पुढच्या 2 सेकंदात उत्तर दिलं. मला त्यांचा कॉन्फिडन्स आवडला. सो असा कॉन्फिडन्स असला पाहिजे. आपण
सहज म्हणून विचारलेला प्रश्न होता. आता परतीच्या प्रवासात आता बाबा 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 हे बघ, नेमका मोबाईल घेऊन जाईल आणि बांधकाम खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. इकडच्या बांधलेल्या पायऱ्या, इकडचे हे बांधलेले बॅरिकेड्स आहेत आणि त्या स्टीलच्या बॅरिकेड्सच्या पुढ्यात अजून लाकडी बॅरिकेड्स आहेत. म्हणजे अजून लाईनची गरज निर्माण झाली आहे. किंवा बापरे, चढताना थोडा त्रास होतोच. हा मंदिराचा गेट आहे. ॲक्च्युली इथून आत जायचं आहे. त्याच्या बरोबर समोर पार्किंग आहे आणि पार्किंगचे हे 2 गेट आहेत आय थिंक. ओके, गाड्या बघा आता इथपर्यंत येत आहेत. इथून सोडणार. ज्याला प्रायव्हेट पार्किंग परवडते तो प्रायव्हेट पार्किंगमध्ये पैसे पे करून लावणार. ज्याला वाटतं नाही माझी गाडी फ्रीमध्ये उभी राहिली पाहिजे त्यांना बाहेर वेगळीकडे जागा आहेत. मुख्यतः भीमाशंकरमध्ये तुम्ही एंटर झालात तर तुम्हाला 5 वेगवेगळ्या पार्किंग पाहायला मिळतील. पार्किंग 5 पहिले येते, 4 दुसरी, तिसरी, दुसरी, 1. जसं जसं इथे वातावरण गर्दीचं होईल किंवा खूप भाविक ज्या वेळेला जमा होतील ना त्यावेळेला ह्या पार्किंगचा उपयोग किंबहुना असा केला जात असावा की पहिली पार्किंग भरल्यावर दुसरी पार्किंग, तिसरी पार्किंग आणि 5वी पार्किंग ही जवळजवळ 6 किलोमीटर लांब आहे. सो ज्यावेळी तुम्ही गर्दीत आलात आणि 5व्या पार्किंगपर्यंत जर तुम्ही पोहोचलात आणि तिथे तुम्हाला गाडी लावायला मिळाली तर तुम्हाला चालत इथे यावं लागेल अथवा बाईकवर काही लोक या मंदिरापर्यंत ड्रॉप करायचे 200 रुपये पर सीट घेतात असं मी ऐकलं. मला माहीत नाही पण मी विचारतो, जर वेळ मिळाला तर विचारतो. काय पास में बगल में नाश्ता का जुगाड़ तो बगल में ही बाकी चाय है सुबह. बढ़िया करते हैं यार. हमें कौन सा भाई 5 स्टार चाहिए? नहीं वहाँ में खुद अरे बढ़िया होटल है, 3 स्टार है वो. मतलब वहाँ में आती वहाँ महंगी आती और मजा ना आ रहा चाय में. नहीं पर बारे उनके यहाँ तो कम्प्लीमेंट्री हो ना. ये तो कम्प्लीमेंट्री तो है नाश्ता. हाँ 3 दिन 4 दिन अभी ये है जाए वो क्या मतलब पूरा 5-6 दिन को है जाए वो ये ऑफिस अब हाँ खत्म है रो धीरे धीरे. पहले 2 दिन बुला रहे, अब 4 दिन बुला रहे हैं. तो अब शुरू तो 1 दिन बुला रहे शुक्रवार की शुक्रवार 1 ही दिन जा रही है 3 बजे. तो पर ये बारिश जाती एकदम सुंदर हॉटेल आहे. AGC औरंगाबाद जिमखाना क्लब. इथे खाली पूर्ण हॉल सारखं आहे. AGC थकलोय गाडी चालवून आणि आता रूमवर चाललोय. काकांसोबतच म्हणजे नेऊलच्या डॅडींसोबतच राहणार आहे. त्यांना जरा झोप होण्याचा त्रास वगैरे होऊ शकतो पण सकाळी पहिले तर CNG भरायला जायचं आहे. थकलोय पण मजा येते. बाय द वे छत्रपती संभाजीनगरचे सगळे रस्ते कडक आहेत.